आज बनवूया हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी ही हिवाळ्यातील आरोग्यदायी, पौष्टिक, चविष्ट आणि सुगंधी मेजवानी आहे. हिवाळ्याची खरी शान म्हटलं तर ओल्या हरभऱ्याची भाजी, त्यासोबत बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी. कमालीचं कॉम्बिनेशन आहे. खायला सुद्धा अप्रतिम लागते. खूप चविष्ट लागते ही भाजी. एकदा नक्की बनवून पहा. मंडळी, मला तर ही भाजी पर्सनली खूप आवडते. ह्या भाजीच्या सीझनमध्ये मी नेहमी हरभऱ्याची भाजी बनवून खात असते आणि खायलासुद्धा खरंच अप्रतिम लागते. आणि काही नाही, खूप सिंपल पद्धतीने मी ही भाजी बनवते, एकदम सोप्या पद्धतीने. तर तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. हरभऱ्याची भाजी पहिल्यांदा तर आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. त्याबरोबरच कढई ठेवलेली आहे गॅसवरती फोडणीसाठी आणि 1-2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये खूप सारा लसूण टाकलेला आहे ठेचलेला आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत लसूण परतला गेला की ते हरभऱ्याची भाजी टाकलेली आहे यामध्ये आणि छान अशी परतून घ्यायची आहे. यामध्ये अगदी थोडंफारसुद्धा पाणी टाकायची गरज नाही आहे. ही ओली भाजी असल्यामुळे तिला पाणी सुटतं. हरभऱ्याची भाजी छान अशी मिक्स करून घेऊया, कारण ती एकमेकामध्ये गुंतते त्यासाठी. आणि चवीनुसार मीठसुद्धा भाजीमध्ये टाकून देऊया लगेचच. तसेच हरभऱ्याची भाजी खाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. ही भाजी खाल्ल्याने प्रथिने, फायबर, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच स्नायू आणि हाडेसुद्धा मजबूत होतात आणि हृदय निरोगी राहते. मग काय म्हणताय, एवढे सारे फायदे ऐकून तर ही भाजी खाल्लीच पाहिजे असे वाटते ना तुम्हाला पण? तर मग ही बाजारामध्ये आता हल्ली अवेलेबलच असतात. हिवाळ्यामध्ये ही भाजी खूप प्रमाणात मिळते. तर मग वाट कशाची बघताय? ही भाजी एकदा तरी नक्की बनवून खा आणि आनंद घ्या. तर काय केलेलं आहे मंडळी, एक 5 ते 7 मिनिटे झाकण ठेवून भाजी जी आहे ना ती वाफवून घेतलेली आहे. वाफवून घेतल्यानंतर झाकण काढून पाहूया. मस्ताची जी भाजी आहे ना ती शिजली गेलेली आहे. आता टाकूया यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. काय कमालीचं काम करतं हरभऱ्याच्या भाजीमध्ये हे शेंगदाण्याचं कूट. एक नंबर लागते. शेंगदाण्याच्या कूटमुळे चव आणखीन वाढते. आणि झाली ना मंडळी तयार. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये बनवून सुद्धा होते. गरम गरम ज्वारीची भाकरी आणि ही भाजी हरभऱ्याची, आहाहा, काय कमाल लागते म्हणून सांगू तुम्हाला.